असं काय आहे धनंजय मुंडेंकडे की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं? यांचे काही व्हिडिओ का कोण त्याच्याकडे लय नीच आहे नाही, लय नीच आहे. आणि एखादा बार घोळात फेळात घेतला असले त्याच्यामुळे भेटेत का काय नसता आम्हाला नाही वाटत हे दबण्यासारखे आहेत. त्याच्या पुढे झिंगूर येते, हे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री, त्याच्या पुढे चिल्लर येते, आंडुकलं लय चिल्लर येते. ते असं लोळी तर नाही कुंकडे बी तर कळून मी नाही देणार, पण याचं जो काहीतरी दिसतंय त्यांचं. आणि मग हे असं आहे बायावणी तसले ते मेघे चाळे करतोय. मी हिडो टाकी लेंड्या घाली पुढे औषध घाली, हे असलं बायाच्या वाहनाचं आहे. त्याला एका बापाच्या आवडत असल्याचं का बघायला. जसा नार्को टेस्टला हा म्हणला होता ना, चल तो आहे गांडी दम आहे का आणि चल नार्को टेस्ट. असे मर्दाचे कामं करायचे याच्याजवळ काहीतरी असं, कारण याला ते बायाचे व्हिडिओ करायला लावतं, काय करायला लावतं. मायाचं तर तेच करायला सांगितलं होते. 3 प्रकार सांगितले होते त्यांना. एक तर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला, त्या विषारी गोळ्या, आणि याला मारून टाका ते. आणि आता बघा एवढा वट होता यांचा, आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला. यांचा असं वट होता, यांचा कचराच केला. आणखी लय धिंगाणा करणार यांचा. हे जवळ असे लोकांना त्रास देणार, दहशत माजवणार, तोवर यांची पुरी जिरविणार आहे. हे जर नीट नाही राहिले ना, यांची पुरी जिरविणार आहे. आणि यांना संतोष भाईच्या प्रकरणात जेलमध्ये घालणार आहे. त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला, आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना, व्हिडिओ बना, करा व्हायरल. कारण ते काय असं शरण येत नाही ना, त्याला बदनाम करून